आज आपण एक नवीन प्रोजेक्ट तयार करणार आहोत, हंटिंग कोडर नावाचा. जो आपला आता पहिला प्रोजेक्ट असणार आहे. तर त्याच्यासाठी एक फोल्डर तयार करतो. तेव्हा आपण हंटिंग कोडर हा जो प्रोजेक्ट असणार आहे तो आपण डिप्लॉय सुद्धा करणार आहे. म्हणून हा आपण एकदम मस्त तयार करणार आहे. चला सुरुवात करूया. तर इथे आपण टाकूया बरोबर वर्जन 12 आणि डॉट, म्हणजे हंटिंग कोडर या फोल्डर मध्ये या सगळे पॅकेजेस येऊन जातील. तर हे तयार झालेलं आहे. यान तर इथे आपण आलेलो आहोत नेहमीप्रमाणे. सुरुवात करूया. तर आपण आता पेज मध्ये जाऊया, index.js, आणि तिथे नाव बदलूया. कुठे गेलं नाव? हा, इथे आपण नाव टाकूया आपलं हंटिंग कोडर. हा एक ब्लॉग असणार आहे. हा हंटिंग कोडर इथे झालेला आहे. चला आता मी इथे काही चेंज केला तर तो तिथे जातोच, हे तर आपल्याला समजलं. एक्झाम्पल्स, राईट एरो, Next.js प्रोजेक्ट्स इथे टाकलं मी. हा 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 हा. आता बघूया कुठे आलं ते. हा इथे आलं एक्झाम्पल्स मध्ये. तर आपला प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. आपण याच्यामध्ये खूप काय काय मज्जा करणार आहे, गमती जमती करणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी तयार राहा. आणि आता कुठे गेले ते टायटल हंटिंग कोडर वेलकम हंटिंग कोडर. workbench. हा हा, हीच राहू दे. तसं मला वाटतं ह्याच्यामध्ये नीट कळतं आपण कुठे आहे आणि काय. हा, ते टाकू blog for the coder by the coder. A blog for the coder by the coder. हे डिस्क्रिप्शन झालं आलं.
तर हे तर अर्थातच आपण काढून टाकू. फॉर कोडर्स पाहिजे ना, बाय कोडर. फॉर हंटिंग कोडर्स बाय द कोडर. बाय हंटिंग कोडर. याचा अर्थ मी सांगतो, थांबा. हा, तर हंटिंग कोडर काय, तर आपण समजा काही कोड लिहितोय, एक वेबसाईट तयार करतोय. समजा आपल्याला कुठला एरर आला जे आपल्याला समजत नसेल, पण काय आहे ते समजले, तर मग त्याच्यावर जायचं, विचारायचं, आणि मग तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. 99% लोकांना तरी मिळतं. तो जो एरर तुम्हाला आलाय तो आधी कोणाला तरी नक्कीच आला असेल, आणि त्याने त्याच्यावर नक्कीच उत्तर काहीतरी शोधलं असेल. म्हणूनच हंटिंग कोडर ब्लॉग आपण तयार करतोय. ते स्टॅक ओव्हरफ्लो सारखंच आहे. तर आता आपण हा टेव काढून टाकूया. कुठपर्यंत ते बघायला लागेल आपल्याला. हे टेव इथपर्यंत आहे. याला इथपासून कुठे गेलं ते, या टेव पर्यंत काढून टाकायचं. सेव्ह करायचं. हा, आता समजा मी इथे लिहिलं टेव, एस केलं. तर सगळं हे असं झालं. आणि आणि समजा मी इथे फक्त ओपनिंग टॅबच ठेवला, रिलोड केला, तर एरर येतो, इथे दाखवतो. आता हे केल्यावर हे आलं, कारण JSX काय आहे की फक्त ओपनिंग टॅग किंवा क्लोजिंग टॅग टाकून तिला चालत नाही. ज्या गोष्टींमुळे एरर येईल त्या गोष्टी तिला बिलकुल आवडत नाही, त्यामुळे एरर येतात, असं आपण काहीसं म्हणू शकतो. आता HTML मध्ये कसं आहे, HTML JS CSS याच्यामध्ये जर तुम्ही असं काही ओपनिंग टॅग टाकला, क्लोजिंग टॅग नाही टाकला, तर HTML स्वतः क्लोजिंग टॅग टाकून घेतं, ओपनिंग टॅग पण टाकून घेतं, पण जे नेक्स्ट आहे त्याला चालतच नाही. म्हणजे HTML झेलेल तुम्हाला, पण नेक्स्ट जे तुम्हाला तिचे नियम न पाळल्यामुळे ती चिडेल, म्हणून एरर देतात. तुमच्या कोडमध्ये नेहमी लक्ष ठेवा, ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही टॅग असतील. तर रिॲक्ट मध्ये तर जास्तच होतं, याच्यामध्ये नाही होत. समजा आता मी याला काढून टाकलं, झालं सगळं रेड, पण इथे काहीच नाही दाखवत. रिलोड केलं, इथे काहीच नाही दाखवत. जे पण दाखवायला पाहिजे ते कन्सोल मध्ये दाखवायला पाहिजे ते पण नाही दाखवत. तर रिॲक्ट मध्ये लगेच इथे मोठा एरर दाखवतं, पण नेक्स्ट मध्ये तसं नाही होत. ते बाकीचा कोड तसाच रन होऊ देतात, पण तेवढं फक्त होत नाही. आता जो मगाशी मी टेव काढून टाकला ना, तो मला परत हवाय. मला तो
हा आला. कारण त्याच्यात अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण परत कशाला लिहायच्या ना, कशाला उगाच वेळ वाया घालवायचा, म्हणून मला ते डीप परत हवंय. हे जे आहे ते तर खूप छान आहे असं मला वाटतं. म्हणजे हे जे कार्ड त्यांनी दिलंय ते, आणि तर समजा हंटिंग कोडर, अ ब्लॉग फॉर हंटिंग कोडर्स बाय अ हंटिंग कोडर. इथे आपले पॉप्युलर ब्लॉग्स जसं की ओपनिंग आणि क्लोजिंग टॅग त्याच्याबद्दल, काही शिकायचं असेल तर त्याच्यावर एक्झाम्पल, आणि डिप्लॉय करायचं असेल तर ते असं काही काय आपण टाकू शकतो. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो मी. फक्त ही जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्येच सगळे व्हिडिओ येतील, त्यामुळे तुम्ही तिला ॲक्सेस करा, सेव्ह प्लेलिस्ट करा.